जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. फेसबुक लाईव्ह सामना ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत करतो. आज मी आपल्याशी एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे आणि तो विषय आहे की कालच म्हणजे 26/11ला मुंबईवरती झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्याला 12 वर्ष पूर्ण झाली. हा हल्ला अजून सुद्धा आपल्या मेमरीमध्ये आहे आणि तिथे काय घडलं हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. तर आता 12 वर्षांनंतर अशा प्रकारचा हल्ला पुन्हा होऊ शकतो का? आपली सागरी सुरक्षा जी आहे ती किती सुधारली आहे? येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असलेले समुद्राकडनं जे धोके असतील ते कसे असतील? त्याकरता आपली तयारी काय आहे? या सगळ्या विषयांवरती आपण बोलणार आहे. सुरुवातीला मी आपल्याला हे आश्वासन नक्कीच देऊ शकतो, की भारताची सागरी सुरक्षा आता पुष्कळच जास्त मजबूत झाली आहे आणि जर 26/11/2008 सारखा हल्ला जर पुन्हा झाला, तर एवढं नक्की की कुठलेही दहशतवादी जिवंत हे परत जाऊ शकणार नाही. या हल्ल्याविषयी बोलण्याच्या आधी मी 3 किंवा 4 मोठे मुद्दे कव्हर करीन. सध्या भारताच्या समोर असलेली सुरक्षेची आव्हानं कुठली आहे? चीन आणि पाकिस्तानकडून आपल्याला धोका कसा आहे? याच्याशिवाय 26/11/2008ला नेमकं काय झालं आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डनी या दहशतवाद्यांना कसं मारलं? सध्या सागरी सुरक्षेची परिस्थिती काय आहे? आपल्यासमोर सध्या आव्हानं काय आहे? आणि आपण अशा प्रकारच्या कुठल्याही धोक्याला तोंड देण्याकरता काय करतो आहे? आणि सर्वात जास्त महत्त्वाचं की एक सामान्य नागरिक जो एक देशभक्त नागरिक असतो, तो आपल्या देशाला, आपल्या राज्याला, आपल्या समुद्र किनाऱ्याला अजून जास्त सुरक्षित करण्याकरता काय करू शकतो? तर असे काही महत्त्वाचे मुद्दे मी बोलीन. मी एक आपल्याशी 15 ते 20 मिनिटं बोलणार आहे. त्यानंतर जर आपले काही प्रश्न असतील, तर आपण त्याची उत्तरं घेऊ शकतो. परंतु अशा प्रकारचा जो लाईव्ह फेसबुक सेशन असतं, याचा मुख्य उद्देश असतो, की आपल्या सगळ्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून आपल्या देशाला, आपल्या राज्याला आणि आपल्या कोकणच्या किनारपट्टीला आपण अजून जास्त सुरक्षित कसं करू शकतो. तर मी सुरुवात करतो सध्याचे धोके. आपल्याला कल्पना आहे, की 5 मे पासून लडाखमध्ये चीनशी आपला स्टँड ऑफ सुरू आहे. आज जवळ-जवळ 7 महिने झालेले आहेत. आपण चीनला तिथे चांगल्या पद्धतीने चेकमेट केलेलं आहे आणि पहिले काही भीती तज्ञ दाखवायचे. त्यांचं चीनचं मोठं प्रोपगंडा वॉरफेअर सुरू होतं, की आमचं सैन्य खूप मोठं आहे, आमच्याकडे रणगाडे खूप आहेत, आमच्याकडे क्षेपणास्त्र आहेत, आमच्याकडे विमानं आहेत, आमच्याकडे हे आहे. परंतु त्याचा काहीही फारसा फायदा झाला नाही. त्यांच्या प्रोपगंडा वॉरफेअरला भारतीय सैन्याने चांगलं प्रत्युत्तर दिलं. एक तर गलवानमध्ये जिथे आपण चीनचे 80हून जास्त सैनिक मारले आणि अर्थात त्याची किंमत आपल्याला आपल्या 20 सैनिकांचं रक्त सांडून ही द्यावी लागली. तर चीनला आपण तिथे रक्तबंबाळ केलं. एवढंच नव्हे तर त्याच्यानंतर 27, 28, 29 ऑगस्टला सुद्धा आपण चीनवरती पँगँगत्सो लेकच्या साऊथला एक पुन्हा मोठी कुरघोडी केली आणि आता चीन जे लडाखचं जे कोल्ड डेझर्ट आहे, तिथे चीनी सैन्य हे अडकलेलं आहे आणि आपण जर रिपोर्ट वाचले असतील, तर आपल्याला कळत असेल, की चीनी सैन्य जे एक अर्बन बेस्ड सैन्य असतं, ज्यांचे सैनिक हे शहरातून येतात, ते तिथल्या थंडीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये आजारी पडतायत. चीनचं जे आपल्याशी आर्थिक युद्ध सुरू आहे, त्यामध्ये सुद्धा आपण त्यांना मोठा धक्का दिला. आत्ताच दिवाळी झाली, परंतु देशभक्त भारतीयांनी मागच्या वर्षी आपण 40,000 कोटी रुपयाचं चीनी सामान मागच्या दिवाळीत विकत घेतलं होतं. ज्यावेळेला तो आकडा जवळ-जवळ शून्यावरती आला. म्हणजे चीनला एक मोठा धक्का बसला आर्थिकदृष्ट्या. याच्याशिवाय आत्ताच आपण बातमी ऐकली असेल, की अजून आपण 60 चीनी ॲप्स बॅन केली.
म्हणजे आता चीनी ॲप्स ज्यांना आपण बॅन केलेलं आहे, ज्यांची संख्या 290 हून जास्त पोहोचली आहे. एवढंच नव्हे, तर आता आपण युनायटेड नेशन्समध्ये सुद्धा चीनच्या वरती कुरघोडी करायचा प्रयत्न करतो आहे. युनायटेड नेशन्सची बॉडी फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनी पाकिस्तानला इशारा दिलेला आहे, की ते दहशतवाद्यांना जी मदत करतात ती थांबवा, नाहीतर फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये त्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाईल. आज अनेक देश भारताच्या बाजूने आलेले आहेत आणि आत्ताच आपण एक्सरसाइज मलबार केली, क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन केलं, ज्यामुळे आपण चीनच्या विरोधामध्ये आपल्या मित्रांची एक फळी निर्माण करतो आहे. ज्यामुळे जर गरज पडली तर इतर मित्र राष्ट्र सुद्धा आपल्या सैनिकी मदतीला येतील. आत्ताच आपला एक अमेरिकेशी बेका नावाचा करार झाला. हा तंत्रज्ञानाचा करार यामुळे चीन चीनवरती जे अमेरिकन सॅटेलाइट्स लक्ष ठेवून असतात, त्याच्याकडून मिळणारी माहिती ही आपल्याला मिळू शकेल. दुर्दैवाने आपल्याकडे एवढे सॅटेलाइट नाही, की जे भारत-चीन सीमेवरती पूर्णपणे लक्ष ठेवू शकतील. ही क्षमता अमेरिकेकडे आहे आणि तीच मदत आता आपल्याला मिळत आहे. तर म्हणजे आपण चीनवरती आता बऱ्यापैकी कुरघोडी करतो आहे. परंतु चीनचं हे जे हायब्रिड वॉर पाकिस्तानच्या मदतीने चाललेलं आहे, ते अजून अनेक वर्ष चालणार आहे आणि त्याकरता सगळ्या भारतीयांना एकत्र येऊन भारतीय सैन्याच्या मागे उभंच राहावं लागेल आणि आपण एक देशभक्त नागरिक म्हणून, एक जबाबदार नागरिक बनून आपण ज्या क्षेत्रामध्ये असाल, त्या क्षेत्राला वर्ल्ड क्लास बनवलं पाहिजे. ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल, नोकऱ्या क्रिएट होतील आणि चीनच्या आर्थिक ताकदीशी आपण सामना करू. जोपर्यंत पाकिस्तानचा प्रश्न आहे, पाकिस्तानशी चाललेलं युद्ध हे रोजच सुरू असतं आणि दुर्दैवाने गेल्या 13 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या 4 सैनिकांनी काश्मीरमध्ये आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. ऋषिकेश जोंधळे, 6 कोल्हापूरचा होता, सताई, याच्याशिवाय अजून 2 जण हे 6 मराठा लाईट इन्फंट्री, 16 मराठा लाईट इन्फंट्रीचे होते आणि आजच मी आपल्याशी लाईव्ह बोलतो आहे. आजच पुंछमध्ये अजून एका सैनिकाने LOC वरती आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. महाराष्ट्राची भारतीय सैन्यामध्ये असलेली परंपरा ही खूप जुनी आहे आणि मराठा लाईट इन्फंट्री ज्यामध्ये मी होतो, त्याचे सैनिक हे सगळे महाराष्ट्रातले असतात आणि त्यांनी तिथे सीमेवरती अनेक ठिकाणी महापराक्रम गाजवलेले आहेत. परंतु त्याची किंमत आपल्याला रक्त सांडूनही द्यावी लागते. उदाहरणार्थ 2020 मध्ये आतापर्यंत आपण 280 हून जास्त दहशतवादी काश्मीर खोऱ्यामध्ये मारले. ही खरोखरच एक अभिमानास्पद बाब आहे. परंतु किंमत काय? तर जवळ-जवळ 72 सैनिकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं. महाराष्ट्रामध्ये आज 35 ते 40 हजार महाराष्ट्रीयन्स आपल्या भारतीय सैन्यामध्ये आहेत. अर्ध्याहून जास्त मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये आहेत आणि ते भारत-चीन सीमेवरती आणि भारत-पाकिस्तान सीमेवरती तैनात आहेत आणि देशाची सुरक्षा ही चांगल्या पद्धतीने बघत आहेत. तर जे पाकिस्तानशी युद्ध चाललेलं आहे, ते अजून चालूच राहणार आहे. त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. आता आपण आपला जो आजचा मेन विषय होता, सागरी सुरक्षा, त्याच्याविषयी बोलू. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर 26/11ला 2008 साली दहशतवादी हे कराचीमधून पाकिस्तानच्या एका बोटीमध्ये निघाले. त्यानंतर त्यांनी कुबेर नावाची एक भारतीय बोटला हायजॅक केलं. ते त्यामध्ये चढले. त्यानंतर ते मुंबईच्या समोर आले. त्यानंतर त्यांनी जो कुबेरचा जो कॅप्टन होता त्याला मारून समुद्रात फेकून दिलं. मग ते रबरी बोटमध्ये बसले. तिथून ते मुंबईच्या कुलाबा भागामध्ये जिथे मच्छीमार नगर आहे तिथे ते लँड झाले. तिथे लँड झाल्यानंतर त्यांनी स्वतःला 4 वेगवेगळ्या टोळ्यांमध्ये वाटलं आणि ते वेगवेगळ्या दिशेने गेले. मग कोण काही हॉटेलच्या दिशेने गेले,
काही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या दिशेने गेले. त्यांनी मॅडम कामा हॉस्पिटलमध्ये कशाप्रकारे काम केलं, हे सगळं आपण बघितलेलं आहे. कारण हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट होत होतं आणि आपल्यातले अनेक जण हे मुंबईमध्ये त्यावेळेला होते. तर त्याच्याविषयी मी जास्त बोलत नाही. परंतु मी आज ज्याच्यावरती बोलणार आहे, तो म्हणजे की जे 10 दहशतवादी होते, त्याच्यातले 8 दहशतवाद्यांना नॅशनल सिक्युरिटी गार्डनी मुंबईच्या 3 हॉटेलमध्ये मारलं. त्याला ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो असं म्हटलं जातं. त्याच्याविषयी मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करीन. कारण हे जे शूर सैनिक होते नॅशनल सिक्युरिटी गार्डचे, जे भारतीय सैन्याचे कमांडो असतात, त्यांच्या शौर्याविषयी आपल्याला कळणं हे अतिशय गरजेचं आहे. झालं असं की हे नॅशनल जसं दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी फायर केला. पुष्कळदा आपल्या सिक्युरिटी एजन्सीजना हे कळत नव्हतं की नेमके दहशतवादी किती होते. ते दहशतवादी होते की हा कुठला अंडरवर्ल्डचा हल्ला होता. कारण अनेक ठिकाणनं फायरिंग येत होतं. एक्झॅजरेटेड रिपोर्टिंग होत होतं. नंतर असं वाटलं की हे जे काम आहे, हे पोलिसांच्या अवक्याच्या बाहेर आहे. म्हणून भारतीय सैन्याला पाचारण करण्यात आलं. भारतीय सैन्य आलं आणि त्यांनी जे 3 हॉटेलमध्ये जे दहशतवादी घुसलेले होते, त्यांना कॉर्डन केलं. आपण जर काश्मीरमधल्या बातम्या वाचत असाल, तर कॉर्डन आणि सर्च भारतीय सैन्य कसं करतं, याविषयी रोजच बातम्या वर्तमानपत्रामध्ये येतात. त्यानंतर असं डिसाईड करण्यात आलं, की आपल्याकडे एक उत्कृष्ट असा कमांडो फोर्स म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड आहे. त्यांना बोलवावं, यांना मारण्याकरता. NSGचं जे बेस आहे, ते दिल्लीमध्ये मानेसरला आहे. NSG हे केवळ NSG विषयी आज मी जास्त बोलणार नाही, परंतु याचे 2 मोठे भाग आहेत. एक भाग आहे त्याला स्पेशल ॲक्शन ग्रुप असं म्हटलं जातं. 51 आणि 52 स्पेशल ॲक्शन ग्रुप ज्यांचं काम आहे दहशतवादी विरोधी अभियान करणं. 160 ते 180 एका ग्रुपची संख्या असते. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे भारतीय सैन्याचे हे कमांडो आहेत. यांचे अधिकारी म्हणजे लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल हे भारतीय सैन्याचे असतात. त्यामध्ये असलेले JCO म्हणजे ज्युनियर कमिशन ऑफिसर, नायब सुभेदार, सुभेदार हे भारतीय सैन्याचे असतात आणि तिथे असलेले NCOs किंवा शिपाई, शिपाई, लान्स नायक, नायक, हवालदार हे सगळे फक्त भारतीय सैन्याची असतात. उत्कृष्ट हत्यारं, उत्कृष्ट स्पिरिट, अतिशय अत्युच्च ट्रेनिंग ही त्यांची खास खासियत आहे. त्यांनी ते तयार होते. त्यांना आणण्याकरता स्पेशल विमान तयार होतं. परंतु ते विमान त्याला 8 तास उशीर झाला. कारण काय, की त्यावेळचे जे गृहमंत्री होते, त्यांना याच विमानातून यायचं होतं आणि त्यांनी अनाउन्स पण करून टाकलं होतं, की आमची आता NSG तिथे येत आहे. आपल्याशी कोणाचा जर सैन्याशी संबंध असेल, तर जी ऑपरेशन्स आपण करणार असो, त्याच्याविषयी सांगितलं जात नाही. ती गुप्तपणे ठेवली जातात. 8 तास उशीर झाल्यामुळे 8 तासानंतर NSG मुंबईमध्ये येऊन पोहोचलं. जर ते आधी पोहोचले असते, तर आपलं जे नुकसान झालं, आपल्या अनेक नागरिक मारले गेले, अनेक पोलीस कर्मचारी मारले गेले, अनेक इतर फायर ब्रिगेडचे वगैरे असे मारले गेले. ते नुकसान आपलं नक्कीच कमी झालं असतं आणि आपण त्यांना जास्त आधी त्यांना मारण्यात आपल्याला यश मिळालं असतं. तर हे शेवटी ते मुंबईत पोहोचले. ते हॉटेलपाशी येऊन पोहोचले. त्यांना पुरेशी माहिती कोणीच देऊ शकत नव्हतं, की हॉटेलमध्ये किती दहशतवादी आहेत, त्यांच्याकडे शस्त्र कुठे आहेत, ते कुठल्या मजल्यावरती आहे. आपल्याला जर ही हॉटेल्स माहिती असतील, तर ही हॉटेल 5-5, 6-6 मजली एवढी हॉटेल्स आहेत. तिथे 250 ते 350 एवढ्या रूम्स आहेत. तिथे वेगवेगळी डिपार्टमेंट, स्विमिंग पूल आहे, वेगवेगळी रेस्टॉरंट आहे, जिम्नॅशियम आहे. इतर कुठल्याही 5 स्टार हॉटेलमध्ये जशी वेगवेगळे हॉल्स असतात, तसे आहेत. तर आता हे कुठे लपले आहेत, हे त्यांना शोधणं म्हणजे तुम्हाला प्रत्येक रूममध्ये जाऊन ते शोधावं लागेल. पण NSGनी केलं काय, तर त्यांनी आपल्याला स्वतःला 3 भागामध्ये वाटलं आणि त्यांनी ठरवलं, की आता आपल्याला प्रत्येक रूम चेक करावी लागेल आणि या रूममध्ये आपले इतर नागरिक सुद्धा बसलेले होते. त्यांना न मारता, त्यांना जखमी न करता हे ऑपरेशन करायचं होतं. तर हे अतिशय डेलिकेट असं ऑपरेशन होतं आणि या ऑपरेशनमध्ये जे आपले हीरोज होते NSGचे, त्याच्यामधला पहिला हीरो होता मेजर संदीप
उन्नीकृष्णन हे 7 बिहार रेजिमेंटचे होते आणि हे आपली 6 जणांची हिट टीम घेऊन ज्यावेळेस दुसऱ्या मजल्यावरती जात होते, तर त्यांचा समोरासमोर दहशतवाद्यांशी मुकाबला झाला. त्यांचा जो बडी होता, त्यांचा जो साथी होता, तो जखमी झाला. संदीपनी त्याला मागे ओढत आणलं आणि स्वतः संदीप पुढे गेला. पुढे झालेल्या मुठभेडमध्ये ते दोन्ही दहशतवादी मारले गेले. पण संदीप हा गंभीररित्या जखमी झाला आणि नंतर तिथे त्याचा मृत्यू झाला. आणि नंतर मेजर संदीप उन्नीकृष्णनला भारताचं जे हायेस्ट गॅलंट्री अवॉर्ड आहे, अशोक चक्र, त्यांनी गौरवण्यात आलं. याच्याशिवाय दुसरा हिरो होता हवालदार गजेंद्र सिंग. आपण तो फेमस फोटोग्राफ बघितला असेल, की ज्यावेळेला नॅशनल सिक्युरिटी गार्डचे कमांडोज हेलिकॉप्टरच्या मदतीने हॉटेलच्या गच्चीवरती उतरले आणि तिथून त्यांनी खालती आपलं ऑपरेशन हे सुरू केलं. तर त्याकरता हवालदार गजेंद्र सिंग आणि त्याची जी टीम होती, त्यांचा सुद्धा समोरासमोर मुकाबला झाला 2 दहशतवाद्यांशी. त्यांना तर मारण्यात आलं, परंतु गजेंद्र सिंगनी सुद्धा आपल्या प्राणाचं तिथे बलिदान केलं. हे 2 ते 2.5 दिवस हे ऑपरेशन चाललं. प्रत्येक रूमला सर्च करावं लागलं आणि यामध्ये हे जे या टीम्सचं मुख्य महत्त्वाचं म्हणजे जे अतिशय ताकद होती ती अशी, ती म्हणजे त्यांचं नेतृत्व. त्यांचं नेतृत्व हे फक्त भारतीय सैन्याचे अधिकारी किंवा जे-सी-ओज करत होते. कारण ही भारतीय सैन्याची परंपरा आहे, की त्यांचे अधिकारी लीडिंग फ्रॉम द फ्रंट करतात आणि ज्यावेळेला भारतीय सैन्याचे अधिकारी लीडिंग फ्रॉम द फ्रंट करून लढाईमध्ये भाग घेतात, त्यावेळेला त्यांचे सैनिक महापराक्रम गाजवतात आणि हीच छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा परंपरा होती आणि तेच मराठा रेजिमेंटचे एक स्फूर्तीस्थान आहे आणि जे मराठा रेजिमेंटचं जे स्फूर्ती गीत आहे, ते तशाच प्रकारे ते जातं. छत्रपतींनी अफजल खानावरती हल्ला केला, स्वतः गेले. छत्रपतींनी शाहिस्ते खानावरती, लाल महालावरती हल्ला केला, स्वतः गेले. कारण त्यांना दाखवायचं होतं, की त्यांचा राजा त्यांच्या सैनिकांइतकाच धोका पत्करतो आणि त्यामुळे मराठ्यांनी महापराक्रम केला. नेमकं हीच परंपरा आज भारतीय सैन्य चालवत आहे आणि मागच्याच आठवड्यामध्ये 2 दहशतवाद्यांना मारताना कॅप्टन आशुतोष या भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि जोपर्यंत महाराष्ट्राचा प्रश्न आहे, अनेक शूर अधिकारी महाराष्ट्रातनं सुद्धा होते. आपल्याला कर्नल संतोष महाडिकविषयी माहिती आहे. कुपवाडामध्ये त्यांना सेना मेडल गॅलंट्रीने त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांनी 3 दहशतवाद्यांना मारलं होतं. मग मेजर कुणाल ते साताऱ्याचे होते. मग मेजर कुणाल गोसावी हे पंढरपूरचे होते. याच्याशिवाय एवढंच नाही तर मेजर राणे हा मीरापूर किंवा मुंबईचा होता. त्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं आणि त्यांच्याहून जास्त शूर म्हणजे त्यांच्या पत्नी होत्या. आज कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती आज भारतीय सैन्यामध्ये तिने नंतर कठीण परीक्षा पास करून ती सामील झाली आणि आज ती सैन्यामध्ये अधिकारी आहे आणि एवढंच नव्हे तर हा जो आपला एक शूर अधिकारी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिलं होतं त्याची बायको कनिका आता तिला सुद्धा आता भारतीय सैन्यामध्ये तिने प्रवेश केलेला आहे. तर हीच परंपरा भारतीय सैन्य चालवतं आणि नंतर हे सगळं हॉटेल पूर्ण क्लिअर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर मुंबईला असलेला धोका जो आहे तो टळला. याकरता नॅशनल सिक्युरिटी गार्डला 3 कीर्तीचक्र, 7 शौर्यचक्र, मला वाटतं 8 किंवा 9 सेना मेडल गॅलंट्री, याच्याशिवाय युनिट सायटेशन या वेगवेगळ्या शूरता पुरस्कारांनी त्यांना पुरस्कृत करण्यात आलं. तर हे एक अतिशय शूरपणाचं काम होतं आणि आपल्याला कल्पना असेल की जे 2 इतर दहशतवादी होते, एकाला कसबला आपण जिवंत पकडलं होतं. त्याच्याविषयी भरपूर माहिती ही आपल्या पेपरमध्ये आलेली आहे आणि एक ज्याला मारलं, त्या मारण्याकरता ज्यांनी चांगलं काम केलं होतं, तो होता ASI असिस्टंट सब इन्स्पेक्टर तुकाराम ओबाळे. आपल्याला कल्पना असेलच की तुकाराम ओबाळे हा एक भारतीय सैन्यामध्ये नोकरी केलेला एक सैनिक होता. त्यांनी भारतीय सैन्यामध्ये 15 वर्ष सर्व्हिस केली होती आणि रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी मुंबई पोलिसमध्ये तो भरती झाला होता आणि इतक्या मोठ्या वयात सुद्धा त्यांनी पराक्रम गाजवून कसं एका दहशतवाद्याला मारलं आपण मीडियामध्ये अनेक वेळा
ऐकलं असेल किंवा बघितलं असेल. तर आणि त्याला पण अशोक चक्र या हायेस्ट अवॉर्डनी त्याचा सन्मान हा करण्यात आला. तर हे सगळं या सगळ्या कमांडोजना आपण सॅल्यूट करायला पाहिजे, की ज्याच्यामुळे मुंबईला आपण थोडक्यात वाचवू शकलो आणि अर्थातच इतर जे सुरक्षा कर्मचारी होते, मग ते पोलिसचे असतील किंवा होमगार्डचे असतील किंवा इतर ज्यांनी या ऑपरेशनमध्ये आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, या सगळ्यांनाच आपण श्रद्धांजली वाहायला पाहिजे. कारण त्यांच्यामुळेच मुंबईवरचं जे संकट होतं, ते लवकर टाळण्यामध्ये आपल्याला मदत मिळाली. आता सध्या मी पुढच्या 7 ते 8 मिनिटांमध्ये आपल्याला सध्या सागरी सुरक्षेची परिस्थिती काय आहे याविषयी बोलणार आहे. आता सागरी सुरक्षेकरता जी आपली सुरक्षा दलं आहेत, एक तर आहे कोस्टल पोलीस म्हणजे सागरी पोलीस. आपली अनेक पोलीस ठाणी ही समुद्र किनाऱ्यावरती आहे आणि समुद्र किनाऱ्यापासून 20 नॉटिकल माईल पर्यंतचा जो समुद्र आहे, त्याची रक्षा करण्याचं काम त्यांना दिलेलं आहे. आणि आज महाराष्ट्रामध्ये जवळ-जवळ 9 पोलीस स्टेशन ही आपल्या किनारपट्टीवरती आहे. प्रत्येकाची संख्या 70-80 एवढी असते आणि पोलिसांकडे 5 टन किंवा 10 टन या वजनाच्या बोट्स असतात, ज्यामध्ये ते पेट्रोलिंग करतात. याशिवाय पोलीस आपल्या किनारपट्टीवरती, रस्त्यावरती सुद्धा रात्रीच्या वेळेला पेट्रोलिंग करतात. त्यांचे चेक पॉइंट्स रस्त्यावरती लागले असतात. आपण जर कधी कोकणाच्या बाजूने आला असाल, तर अनेक ठिकाणी आपल्याला बॅरिकेड दिसतात आणि अनेक ठिकाणी चेक पॉइंट्स असतात, अनेक ठिकाणी आउटपोस्ट असतात. बेसिकली काही एखाद्या संशयास्पद गाडी जात असेल, तर त्यांना थांबवून त्यांना पकडण्याचं काम हे पोलीस तिथे करतात. याच्याशिवाय दुसरं जे मोठं सुरक्षा दल आहे, ते म्हणजे आहे इंडियन कोस्ट गार्ड किंवा मराठीमध्ये भारतीय तटरक्षक दल. आज सर्वात जास्त बोटी ज्यांच्याकडे आहेत, आज त्यांच्याकडे 200 जास्त बोटी आहेत. या बोटींचे फोटो मी यावेळेला दाखवू शकत नाही, कारण मी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन हे दाखवत नाहीये. परंतु पुढच्या वेळेला जर मौका मिळाला, तर त्यांच्याकडे असलेल्या 2000 टनापासून तर 5000 टन एवढ्या मोठ्या बोटी आहेत आणि 200 नॉटिकल माईलपर्यंत समुद्रामध्ये काही जी गडबड होते, त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे काम त्यांचं आहे. याच्याशिवाय 200 नॉटिकल माईलच्या पुढे भारतीय नौदल आहे आणि तटरक्षक दल आणि नौदलाकडे अनेक हेलिकॉप्टर्स आहेत. अनेक एअरक्राफ्ट करायला रेकी आहे. रेकी करण्याकरता विमानं आहे. इनफॅक्ट आजच एक दुःखाची बातमी होती, की एक नेव्हीचं MiG-29 विमान आज आपल्या अरबी समुद्रामध्ये ते कोसळलं. हे मी आत्ताच ज्यावेळेस लाईव्हची तयारी करत होतो, त्यावेळेला ती बातमी येत होती, की एक विमान आपलं अरबी समुद्रामध्ये कोसळलं. अर्थात ते विमान त्या भागामध्ये टिहाळणी करत होतं. आणि कालच आपण पेपरमध्ये बातमी ऐकली असेल, की एक चांगलं ऑपरेशन आपल्या सुरक्षा दलांनी केलं आणि एक बोट जी श्रीलंकेच्या बाजूनी तामिळनाडूच्या किनारपट्टीकडे येत होतं, त्याला आपण ती थांबवली, त्याचं चेकिंग केलं आणि त्यामधून 100 किलोग्रॅम अफूगांच्या चरस आपल्याला दिसला आणि त्याच्यामध्ये अनेक पिस्तूल्स 9 मिलिमीटरची तिथे होती. तर हे एक अतिशय चांगलं असं इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन होतं. त्याकरता आपण सुरक्षा दलांचं कौतुक हे नक्की करायला पाहिजे. याच्याशिवाय आपण आता मोठ्या संख्येने UAV म्हणजे अनआर्म्ड एरियल व्हेइकल्स किंवा ड्रोन्स हे विकत घेतोय. आपण जर आजचेच पेपर वाचले असतील, तर त्यामध्ये माहिती आहे, की 2 ड्रोन्स आपण समुद्र सुरक्षेकरता तिथे लक्ष ठेवण्याकरता हे विकत घेतो आहे. कारण ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवणं हे स्वस्त असतं. कारण हेलिकॉप्टर किंवा विमान जेवढं जास्त मोठं विमान, तेवढं त्याची ऑपरेटिंग कॉस्ट ही जास्त असते. ड्रोन हे त्या मानाने खूपच हलकं विमान असतं. 500 किलो, 600 किलो एवढ्या वजनाचं असतं. तर त्याच्यामुळे त्याची ऑपरेटिंग किंमत कमी असते. त्याला आणण्याची किंमत ही पुष्कळ कमी होते. याच्याशिवाय आज आपल्या किनारपट्टीवरती सध्या असलेले धोके काय आहेत? आपल्याला कल्पना आहे, की 1993 साली जो बॉम्ब ब्लास्ट झाला होता, त्याकरता आलेली स्फोटक पदार्थ ही रायगड जिल्ह्याच्या शिखाडी इथे उतरवली गेली होती आणि तिथून ती मुंबईत आणली गेली आणि मुंबईत कसे 13 बॉम्बस्फोट झाले याच्याविषयी आपल्याला माहिती आहे. तर म्हणजे समुद्राकडनं काय धोके सध्या निर्माण होऊ शकतात? तर स्फोटक पदार्थ येऊ शकतात. हत्यारं जशी काल परवाच आपण पकडली तशी येऊ शकतात. स्मगलिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. स्मगलिंगमध्ये काय येतं? स्मगलिंगमध्ये खोट्या नोटा येतात. स्मगलिंगमध्ये ज्याला म्हणायचं अफुगांच्या चरस हे येतं
आजकाल तर त्यांनी हळद आणि इतर गोष्टींचं स्मगलिंग सुद्धा सुरू केलेलं आहे. ते अर्थातच थांबवणं हे गरजेचं आहे. याच्याशिवाय जो धोका आहे, की या ठिकाणी अनेक वेळा इल्लीगल ट्रेड हा चालतो. म्हणजे बेकायदेशीर व्यापार. गल्फ कंट्रीज जवळ आहे, बांगलादेश जवळ आहे, श्रीलंका जवळ आहे. तर व्यापार जो आहे तो प्रॉपर दोन्ही देशांमध्ये व्यापार हा होऊ शकतो. परंतु तो परदेशातूनचा व्यापार कसा होतो याची आपल्याला कल्पना आहे. परंतु ज्यावेळेला तो व्यापाराचं सामान हे न सांगता किनारपट्टीवरती उतरतं, तर त्याला आपण बेकायदेशीर व्यापार असं म्हणू शकतो. तर ते अजून सुद्धा सुरू असतं. एवढंच नव्हे तर बांगलादेशी घुसखोरी हा भारताला लागलेला एक कॅन्सर आहे आणि खास तर आपला जो पूर्व किनारपट्टी आहे तिथून बांगलादेशच्या बाजूनी अनेक वेळा बोटीनी बांगलादेशी हे पश्चिम बंगालमध्ये घुसखोरी करून तिथे कायमचे स्थायिक होतात किंवा ओरिसा किनारपट्टीवरनं आत घुसून ते ओरिसामध्ये स्थायिक होतात. आपण जर या 2 राज्यांची वर्तमानपत्र बघितली, तर समुद्राकडनं कशी घुसखोरी होते आहे, याची आपल्याला माहिती मिळेल. याच्याशिवाय आपण जर भारताचा नकाशा बघितला, की नक्षलवादी किंवा माओवादी किंवा लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट किंवा लेफ्ट विंग टेररिस्ट यांचं जे दंडकारण्यामध्ये त्यांचे जे बेसिस आहेत, त्यांचे जे ट्रेनिंग कॅम्प आहेत, त्यांना शस्त्राची गरज पडते. तर ती शस्त्र अनेक वेळा त्यांना समुद्राच्या बाजूने मिळू शकतात. तर म्हणून ही पूर्व किनारपट्टी त्याकरता तिथे रक्षण करणं हे महत्वाचं आहे आणि पश्चिम किनारपट्टीवरती बॉम्बे हाय म्हणजे जिथे आपलं गॅस आणि तेल निर्माण केलं जातं, त्याचे ऑइल प्लॅटफॉर्म्स तिथे आहेत. मोठ्या-मोठ्या रिग्स तिथे आहेत. त्याचं रक्षण करणं गरजेचं आहे. तर आज ज्या सुरक्षा एजन्सीज आपल्या किनारपट्टीवरती काम करतात, नेव्ही तर आहे, कोस्ट गार्ड आहे, पोलीस आहे. याच्याशिवाय CISF म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स ही जी मोठी बंदरं असतात, जसं की जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वगैरे त्यांचं रक्षण ते करतात. जे काही प्रायव्हेट पोर्ट्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे असे प्रायव्हेट पोर्ट्स इव्हन महाराष्ट्रात सुद्धा आहेत, गुजरात किनारपट्टीवरती आहे. तर तिथलं रक्षण हे प्रायव्हेट सिक्युरिटी कंपनीज करतात. याच्याशिवाय आपल्याकडे कस्टम्स आहे. ज्यावेळेला कुठलंही स्मगलिंग होतं, कुठलंही इल्लीगल ट्रेड होतं, तर त्यांच्यावरती लक्ष ठेवणं काम हे कस्टम्सचं आहे. त्याच्याशिवाय आपल्या अनेक गुप्तहेर संस्था आज किनारपट्टीवरती काम करतात. मग ते इंटेलिजन्स ब्युरो असो, की रिसर्च अँड एनालिसिस विंग असो. आता आपली गुप्तहेर माहिती जी आहे, त्याचं स्टँडर्ड आता बऱ्यापैकी वाढलेलं आहे. कारण या या गेल्या काही वर्षामध्ये समुद्राकडनं कुठलाही दहशतवादी हल्ला झाला नाही. कारण पाकिस्तानला वाटतं जर असा दहशतवादी हल्ला केला, तर भारत त्याला एक मोठ्या प्रमाणात प्रत्युत्तर देईल. जसं आपण बालाकोटमध्ये दिलं होतं किंवा सर्जिकल स्ट्राईक जो आपण त्याच्या आधी केला होता त्याप्रमाणे. तर म्हणून ती भीती पाकिस्तानच्या मनामध्ये आहे. म्हणून इकडनं सध्या जे होतं ते स्मगलिंग, इल्लीगल ट्रेड अशा प्रकारची कामं ही केली जातात. परंतु आता आपल्या सुरक्षेमध्ये पुष्कळ फरक पडलेला आहे. आपण आपल्या किनारपट्टीवरती रडार्स लावलेली आहे. रडार म्हणजे काय असतं? एक असं यंत्र असतं, की ज्यामध्ये समुद्रात जी जहाजं असतात त्यांना ते बघतं आणि त्यामध्ये जर कुठलं संशयास्पद जहाज असेल, तर त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली जाते. याच्याशिवाय आपण जी सगळी 200 टनाहून जी जास्त मोठी जहाजं आहेत, त्यांच्यावरती आपण AIS लावणं हे कंपल्सरी केलं आहे. AISचा अर्थ ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम. जसं आज माझ्याकडे मोबाईल आहे आणि त्या मोबाईलचा एक खास नंबर आहे. ती माझी एक इलेक्ट्रॉनिक आयडेंटिटी होते. तशीच ती या सगळीकडे असते. तर यामुळे या बोटींना आयडेंटिफाय करणं हे अतिशय सोपं असतं. म्हणजे भारताची सागरी सुरक्षा आता बऱ्यापैकी सुधारलेली आहे. वेगवेगळ्या एजन्सीज एकमेकाशी पुष्कळ कोऑपरेशन करत आहेत. इंटेलिजन्स कोऑर्डिनेशन करता दर महिन्याला मीटिंग होतात. आपल्याकडे असलेली जी साधनं आहेत, मग ती बोटी असो की विमानं असो, त्याची संख्या ही वाढते आहे. आपले जे सुरक्षा दलं आहेत, त्यांचं ट्रेनिंग हे जास्त चांगलं होतं आहे आणि इंटेलिजन्स हे पोलिसांचं चांगलं असतं. त्याच्यामुळे पोलीस दलाचा सुद्धा जो दर्जा आहे सागरी सुरक्षेचा, त्यामध्ये सुद्धा सुधार होतो आहे. तर यामुळे आपली जी सुरक्षा व्यवस्था आहे, त्यामध्ये नक्कीच खूपच जास्त इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. याच्यामध्ये काहीही डाउट नको. म्हणजे 2008 सारखा दहशतवादी हल्ला करणं पाकिस्तानला सोपं जाणार नाही. जसं मी पहिले म्हटलं होतं,
आणि जर ते किनारपट्टीवरती उतरले तर एक सुद्धा दहशतवादी जिवंत जाणार नाही याची भारतीय सैन्य गॅरंटी घेतं. कारण नॅशनल सिक्युरिटी गार्ड आता प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक मेट्रो सिटीमध्ये स्थित आहेत. मुंबईमध्ये NSGची एक डेट आहे की जी जर काही दहशतवाद्याची गडबड झाली तर त्याकरता ते तिथे तयार आहे. तर ही सुधार नक्कीच झालेलं आहे. परंतु चीन आणि पाकिस्तानचं जे आपल्याशी जे छुपयुद्ध चाललेलं आहे, जे हायब्रिड वॉर चाललेलं आहे, हे अनेक वर्ष चालणार आहे. तर म्हणून आपल्याला आतापर्यंत काही झालं नाही, दहशतवादी हल्ला झाला नाही म्हणून खुश होऊन चालणार नाही. आपल्याला आपले कान आणि डोळे हे उघडेच ठेवावे लागतील आणि त्याकरता जी नागरिक किनारपट्टीवरती राहतात त्यांची सुद्धा भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. आज मी फक्त 30 मिनिटं बोलायचं ठरवलेलं होतं. आपला रिस्पॉन्स पुष्कळच चांगला दिसतो आहे. आता मी थांबणार आहे आणि याच्यापुढे आपण भेटू समजा पुढच्या आठवड्यामध्ये त्यावेळेला आपण सागरी सुरक्षेचे अजून काही पैलू कव्हर करण्याचा प्रयत्न करू. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण नक्कीच हा जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा, सोशल मीडियावरती शेअर करा. कारण चीन आणि पाकिस्तानशी जे माहिती युद्ध चाललेलं आहे, त्यामध्ये आपण सगळे एक सैनिक आहोत. दुष्प्रचार किंवा अपप्रचाराचा आपण बळी पडायला नको. चीनवरती आपण कंप्लीट आर्थिक बहिष्कार हा घालायला पाहिजे आणि आपण देशभक्त नागरिक म्हणून देशाकरता काय करू शकतो याच्यावरती बोलणं गरजेचं आहे आणि ज्या क्षेत्रामध्ये आपण असू त्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं काम करून त्या क्षेत्राला जागतिक दर्जाचं बनवणं हे गरजेचं आहे. तर आपण हे सगळं जर केलं तर आपण आपल्या देशाला एक महाशक्ती बनण्यामध्ये नक्कीच मदत करू शकतो. मी इथेच थांबतो आणि पुन्हा आपण पुढच्या आठवड्यात भेटू. तोपर्यंत जय हिंद.